आज आपल्याला पुरणाची पोळी ही रेसिपी बघायची आहे। त्यासाठी मी इथे 2 वाटी मैदा घेतलेला आहे। त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि अर्धा चमचा हळद घालून आपल्याला थोडं पाणी टाकून हे पीठ छान मळून घ्यायचं आहे। आणि हे पीठ मळून झालं की आपल्याला जवळजवळ अर्धा ते पाऊण तासासाठी हे पीठ रेस्टवर ठेवायचं आहे। त्याच्यामुळे पीठ आधी मळून ठेवा, म्हणजे पीठ छान नरम होईल। त्याला थोडंसं तेल लावून कपड्याने झाकून आपल्याला पीठ ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर ही चण्याची म्हणजे हरभऱ्याची डाळ आहे, जी मी रात्रभर भिजत घातली होती। तुम्ही बघू शकता आता छान बोटाने तोडले की तुटते। ही डाळ आता आपल्याला कुकरला घालून याचे 5 शिट्ट्यामध्ये शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत, छान शिजवून घ्यायचे आहे। मग त्याच्यामध्ये थोडंसं हळद आणि मीठ घालायचं आहे। तुम्ही बघू शकता इथे डाळ छान आपली शिजलेली आहे। त्यानंतर ती डाळ आपण एका चाळणीमध्ये निथळून घेणार आहोत। त्यासाठी इथे खाली गाळण ठेवलेली आहे आणि त्याचा जो कट निघेल त्या कटाची आमटीसुद्धा बनवली जाते। ते कट आपण बाजूला काढून ठेवूया। आणि तुमच्याकडे स्मॅशर असेल, पोटॅटो स्मॅशर किंवा स्मॅशर नसेल तसं वाटीच्या साहाय्याने तुम्ही छान डाळ ही मिक्स करून घ्या, म्हणजे जेणेकरून त्याचे दाणे राहणार नाही। कारण दाणे जर राहिले तर पोळी फाटायची शक्यता असते। त्यामुळे तुम्ही ही छान डाळ पूर्ण स्मॅश करून घ्यायची आहे। जर तुमच्याकडे स्मॅशर नसेल तर सोपी आयडिया म्हणून तुम्ही ती डाळ मिक्सरलासुद्धा फिरवू शकता, त्याच्याने ती लगेच झटपट होईल। त्यानंतर आपल्याला ते स्मॅश केलेलं पुरण गॅसवर ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये गूळ घालायचा आहे। आणि ते पूर्ण गूळ वितळेपर्यंत छान आपल्याला कंटिन्यू ढवळत राहायचं आहे, कारण की ढवळणं जर बंद केलं तर ते खाली लागण्याची शक्यता असते। तुम्ही बघू शकता ही प्रोसेस करण्यासाठी जवळजवळ मला 15 ते 17 मिनटं लागलेली होते। आणि आता हे एकदम घट्ट झालेलं आहे। ते थंड केलं की अजून घट्ट होतं। तुम्ही बघू शकता आता त्याचा गोळा तयार होतो, तेव्हा आता हे आपल्याला थांबवायचं आहे, बंद करायचं आहे गॅस। आपलं जे पीठ मळून आपण ठेवलेलं होतं त्याच्या चपाती ज्याप्रमाणे आपण करतो त्याच आकाराचे गोळे घ्यायचे आहेत आणि त्याच आकाराचे सेम आपल्याला पुरणाचा गोळासुद्धा घ्यायचा आहे। आणि ज्याप्रमाणे आपण मोदकसाठी सारण भरतो तसंच ते भरून आपल्याला त्याची छान पोळी लाटून घ्यायची आहे। पोळी लाटताना खाली थोडंसं पीठ भुरभुरा, म्हणजे खाली चिटकणार नाही आणि तुम्ही पोळी लाटून घ्या। तुम्ही बघू शकता इथे न फाटता अगदी छान, कारण आपलं सारण छान झालं होतं। सारणाला कुठेच गुठळ्या किंवा दाणे राहिलेले नव्हते, त्यामुळे पोळी फाटत नाही आहे। जर त्या सारणामध्ये जाडसर किंवा असे दाणे राहिले तर ती पोळी फाटायची शक्यता असते। तुमचं सारण अगदी छान झालं की पोळी पण छान होते। हे मी दुसरी पण लाटून दाखवते तुम्हाला। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा रेसिपी कशी वाटली ती। अशा पद्धतीने आपण सगळे पुरणपोळ्या बनवून घेणार आहोत। थोडीशी लेंदी प्रोसेस असते, पुरणपोळीसाठी थोडा वेळ लागतो, पण सारण चांगलं झालं की पुरणपोळी आपली खूप छान होते। तुम्ही बघा इथे मी एकदम पातळ आणि खूप मोठ्या पोळ्या केल्या होत्या आणि कुठेच पोळ्या फाटल्या नव्हत्या। तुम्ही छान तूप लावून पोळी शेकून घ्या आणि गरमागरम खायला सर्व करा पुरणपोळी। आमच्या घरात दुधासोबत खाल्ली जाते ही पुरणपोळी। तुम्ही कशाने खाता ते मला नक्की कमेंट करून सांगा। आमच्या घरात गरमागरम दूध आणि भरपूर तूप लावलेली पोळी अशी खातात। दोघ्या बाजूने ज्याप्रमाणे आपण चपाती शेकतो त्याप्रमाणे दोघ्या बाजूने छान आपल्याला आलटून पालटून शेकून घ्यायची आहे। इथे बघू शकता तुम्ही भरपूर जवळजवळ 20 ते 25 पोळ्या बनवलेल्या होत्या आणि सगळ्या न फाटता अगदी छान झालेल्या होत्या, मोठ्या। तुम्ही होळी, गुढीपाडवा अशा वेळेस नक्की ट्राय करा पुरणपोळी। त्यावेळेस आपण बनवतोच।
तुम्ही अर्धं गव्हाचं पीठ आणि अर्धा मैदा असंही वापरू शकता, पण मी पूर्ण मैदाच वापरला होता. तुम्ही दोघी पीठ अर्धं अर्धं समप्रमाणात घेऊन पण बनवू शकता, त्याच्याने पण खूप छान होते. इथे बघा तुम्ही अगदी मस्त नरम नरम आणि खूप मोठे मोठे असे आपले पुरणपोळी तयार आहे. रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.